तर ह्या एवढ्या सनस्क्रीन आहे, स्किन मध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते। हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मग आजचा ब्लॉग मी संध्याकाळी शूट करते आहे आणि त्याचं कारण एक आहे की मला सनस्क्रीन बद्दल तुम्हाला रिव्ह्यू द्यायचे आहेत। हे कुठल्याही कंपनीचं पेड प्रमोशन वगैरे नाहीये, कारण मी ह्या सनस्क्रीन स्वतः यूज केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या कारणांसाठी मी त्या ट्राय केल्या होत्या। कारण माझी स्किन ड्राय आहे, तर वेगवेगळ्या ऋतूमध्ये आणि वेगवेगळ्या कारणांसाठी मी त्या ट्राय केल्या होत्या। तर त्याच्याबद्दलचा मला हा रिव्ह्यू व्हिडिओ बनवायचा होता आणि आता वाजले 8:30 रात्रीचे। तर मग आता मी तुम्हाला ज्या ज्या सनस्क्रीन यूज केल्यात त्याने मला काय काय इफेक्ट जाणवला आणि माझ्या स्किनमध्ये मला काय काय त्याचं चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याचबरोबर आधी मी तुम्हाला हे सांगेन की मी हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर माझे हेअर असे दिसत आहेत, तर मग मला रिव्ह्यू नक्की तुम्ही शेअर करा की कसे वाटतात हे हेअर। म्हणजे मी हेअर ट्रीटमेंट केली ते योग्य केलं की नाही हे पण तुम्ही सांगू शकता। तुमचा ऑनेस्ट रिव्ह्यू सांगा, मला काही माइंड करणार नाही मी, कारण मला पण बघायचंय की खरंच चांगले वाटतायत का की माझे नॉर्मल हेअर होते तेच चांगले वाटतायत। तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी मी तुमच्याबरोबर शेअर करते की माझ्याकडे कोणत्या कोणत्या सनस्क्रीन आहेत। तर ह्या एवढ्या सनस्क्रीन आहेत माझ्याकडे। तर ह्या एवढ्या सनस्क्रीन आहेत, ह्यातली सगळ्यात आधी मी जे आधीपासून यूज करते मी त्यानुसार सांगते। ही सगळ्यात आधी यूज केलेली सनस्क्रीन आहे ममाअर्थची विटॅमिन सी डेली ग्लो। ममाअर्थची विटॅमिन सी डेली ग्लो ही सनस्क्रीन आहे, ही सगळ्यात पहिली। ही मी बरेच दिवस यूज केली आहे। ह्याने चांगलं म्हणजे टेक्स्चर ह्याचं थोडं जाड आहे, लाईट टेक्स्चर नाही आहे। म्हणजे लावल्यानंतर तुम्हाला ते चेहऱ्यावरती जाणवतं, पण ज्यांची ड्राय स्किन आहे ते वापरू शकतात। ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण ऑलरेडी स्किनमधून ऑइल येत असतं आणि त्याच्यामध्ये जर आपण एवढी हेवी सनस्क्रीन लावली तर ती थोडी हेवी ठरू शकते आपल्या स्किनवर। पण जर तुम्ही दिवसभर बाहेर ट्रॅव्हल करत असाल, ड्राय स्किन आहे तर तुम्ही यूज करू शकता। तर ही मी सगळ्यात आधी यूज केलेली आहे सनस्क्रीन ममाअर्थची। ही थोडीशी हेवी आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, चांगला रिझल्ट आहे ह्याचा पण। त्यानंतर मी ट्राय केलेली ही आहे डर्माको विटॅमिन ई। डर्माकोची हायलुरोनिक ॲसिड विटॅमिन ई वाली आहे ही, SPF 15+++। तर ही मी आता उन्हाळ्यामध्ये घेतली होती। ही जास्त दिवस नाही वापरली, ही एकच पाऊच मी ऑर्डर केलेलं आणि हेच अजून आहे ह्याच्यात थोडंफार प्रोडक्ट। तर हे मी आत्ता यूज केलेलं आहे, मार्च महिन्याच्या एंडिंगला वगैरे ही घेतली होती। ही पण चांगली आहे। ह्याचं तुम्ही हे कराल की हे लावल्यानंतर ना मला घाम येतो। ही जेव्हा पण मी लावते ना, हेवी नाही अजिबात, लाईट वेट आहे, पण ही लावल्यानंतर घाम जास्त येतो। कदाचित मी ट्रॅव्हल करत असेल म्हणून येत असेल, पण ही थोडीशी स्टिकी आहे आणि पण चांगली आहे। ह्याचा फ्रेग्रन्स पण चांगला आहे आणि टिकते ही बराच वेळ। म्हणजे ही एक टेक्स्चर देते तुमच्या स्किनला, तुम्ही लावल्यानंतर फरक बघू शकता। म्हणजे थोडंसं क्रीम लावल्यानंतर कसं क्रीमी टेक्स्चर होतं तसं होतं ही लावल्यानंतर। तर ही पण तुम्ही यूज करू शकता डर्माकोची SPF 15 हायलुरोनिक ॲसिड ॲक्वा जेल सनस्क्रीन। तर ही पण चांगली सनस्क्रीन आहे, पण ह्याने थोडंसं घाम जास्त येतो। म्हणजे मला येतोय, सगळ्यांनाच येईल की नाही माहीत नाही, पण ही लाईट वेट आहे, हेवी नाही आहे आणि ह्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती एक छान लेअर होतो। म्हणजे जर का तुम्हाला मेकअप नसेल करायचा, फक्त बाहेर जाताना ही लावून जाऊ शकता, चांगला स्किन टेक्स्चर दिसतो। हा एक ह्या सनस्क्रीनचा खरंच बेनिफिट आहे, ही लावून तुम्ही डायरेक्ट बाहेर पण जाऊ शकता। त्यानंतर मला आवडलेल्या सनस्क्रीन मधली एक सनस्क्रीन आहे ही हल्दी अँड हायलुरोनिक ॲसिड
डॉक्टर शेट रिकमेंड्स सनस्क्रीन. ही डॉक्टर शेटची आहे आणि इंडियन स्किनसाठी आहे. हल्दी अँड हायलोरॉनिक ॲसिड, SPF 15 PA+++. ही एक सनस्क्रीन आहे. ही एकदम लाईट वेट आहे आणि ही लावल्यानंतर ना तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही काहीतरी लावलंय. ह्याच्यानंतर तुम्ही मेकअप पण करू शकता. हां, ह्या 2 सनस्क्रीन मधला हा डिफरंट आहे की ही लावल्यानंतर मेकअप थोडा वेळाने करावा लागतो कारण ही हेवी आहे, असं चिपचिप होतं. पण जर तुम्हाला मेकअप करायचं असेल तर त्याच्या आधी तुम्ही ही वाली सनस्क्रीन नक्कीच यूज करू शकता कारण ही सनस्क्रीन अगदी लाईट आहे, अशी वाटत नाही लावल्यानंतर की आपण खूप काही लावलंय. ह्याच्यानंतर एक 5 मिनिटं तुम्ही असं फॅन खाली किंवा थंड करून स्किनला लगेच तुम्ही मेकअप अप्लाय करू शकता. हा एक फायदा आहे या डॉक्टर शेटच्या सनस्क्रीनचा. तर ही तुम्ही नक्की ट्राय करू शकता बिफोर मेकअप. मी रिकमेंड करेन बिफोर मेकअप तुम्ही ही ट्राय करू शकता. ही अगदी लाईट वेट आणि वन ऑफ माय फेवरेट आहे. ही मला आवडलेली सनस्क्रीन आहे. ह्याचे मी आय थिंक 2 की 3 हे ट्यूब्स वापरून झालेले आहेत. आता पण मी अल्टरनेट वापरते. ह्याच्यानंतर जी दाखवणार आहे ती आणि ही अल्टरनेट असते. ही पण वापरते आणि ती पण. ही पण माझी फेवरेट आहे. सो मी ही रिकमेंड करेन बिफोर मेकअपसाठी. आणि आत्तापर्यंत मला आवडलेली मोस्ट रिकमेंडेड सनस्क्रीन आहे मिनिमलिस्टची. ही सनस्क्रीन मला आत्तापर्यंत मी जेवढ्या सनस्क्रीन यूज केल्या आहेत त्याच्यामध्ये ही सगळ्यात जास्त फेवरेट सनस्क्रीन आहे माझी. SPF 15 सनस्क्रीन विथ विटॅमिन B5 and F, PF+++. ऑब्वियसली SPF 15 आहे. 100 ग्रॅमची आहे आणि स्किन ही मिनिमलिस्टची तुम्ही नक्की यूज करून बघा. ह्या सनस्क्रीनमुळे मला काय फायदा झालाय, जेव्हा पण ह्यातली आपण कोणतीही सनस्क्रीन लावतो ना, जे आपण ही नाही एवढी मला डोळ्यांना प्रॉब्लेम करत, पण ह्या सनस्क्रीन लावल्यानंतर मला थोडंसं डोळ्यातून असं पाणी येतं कधी कधी, रोज नाही येत, पण कधी कधी मला जपून वापराव्या लागतात. तसं ही लावल्यावरती नाही आलं, पण ह्या 2 लावल्यानंतर येतं. तशी ही मला एकदम सेन्सिटिव्ह आईज वगैरे असतील, ज्यांना हेवी काही प्रोडक्ट सहन होत नसतील, त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे. आणि ही लगेचच तुम्ही लावलं ना की 2 मिनिटात ती तुमच्या स्किनमध्ये ऑब्झर्व होऊन जाते. अजिबात हेवी वाटत नाही आणि ही माझी फेवरेट सनस्क्रीन आहे. तर जर तुम्हाला कोणालाही हेवी उन्हामध्ये म्हणजे गावी किंवा फिरायला गोवा असं कुठेही तुम्ही फिरायला जाणार असाल तर 100% तुम्ही ही सनस्क्रीन वापरली पाहिजे कारण ही सनस्क्रीन खूप लाईट वेट आहे. अजिबात डोळ्यांना किंवा कुठल्याही पार्टला ती अजिबात हेवी वाटत नाही, डोळ्यांमधून पाणी येत नाही. लगेच रिपीटेडली म्हणजे समजा तुम्ही दिवसभर उन्हात आहात तर तुम्ही रिपीटेडली पण लावू शकता 2-3 तासानंतर जर तुम्हाला वाटलं तर. त्यामुळे ही बेस्ट सनस्क्रीन आहे माझ्या मते. मला सूट झालेली आत्तापर्यंतची बेस्ट सनस्क्रीन आहे. ही सनस्क्रीन एवढी लाईट वेट आहे की जर तुम्ही यूज केली ना तर अगदी 2 मिनिटात ती तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते. अजिबात तुम्हाला वाटणार नाही की स्टिकी काही लावलंय. इकडे तुम्ही डोळ्यांच्या साईडने जरी अप्लाय केली असेल तरी अजिबात डोळ्यांना इरिटेट करत नाही, स्किनला इरिटेट करत नाही. एकदम लाईट टेक्स्चर आहे आणि मला तर खूप आवडलेली आहे. त्यामुळे मी रिकमेंड करते आणि स्पेशली ह्या सनस्क्रीनसाठीच मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे. ह्या सगळ्या सनस्क्रीन पण चांगल्या आहेत, पण प्रत्येक स्किनसाठी आय थिंक प्रत्येकाच्या स्किन टोननुसार प्रत्येकाला सनस्क्रीन किंवा कुठलंही प्रोडक्ट मॅच होत असेल. तशा तर ह्या सगळ्या सनस्क्रीन चांगल्या आहेत, पण एखादी लाईट वेट आपल्याला हवी असते. कधी कधी कोणाला लाईट वेट नाही सूट होत, कोणाला हेवी पाहिजे असते, खूप ड्राय स्किन असते त्यांच्यासाठी. कोणाला बाहेर जास्त उन्हात जायचं असेल तर मेकअपच्या आधी करण्यासाठी वेगळी सनस्क्रीन पाहिजे असते, म्हणजे ज्याच्यानंतर तुम्ही मेकअप पण अप्लाय करू शकता. आणि कुणाला अशी हवी असते जी कुठल्याही या परिस्थितीमध्ये तुम्हाला वापरता येईल. तर मला ही बेस्ट वाटते, मी रिकमेंड करेन. आणि मी पुन्हा एकदा सांगते की हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. या सगळ्या सनस्क्रीन मी स्वतः यूज केलेल्या आहेत आणि ह्या मी
1-2 महिने नाही तर मी रेग्युलरली यूज केलेल्या सनस्क्रीन आहेत, म्हणून मी या सगळ्यांबद्दल रिव्ह्यू देते. तर तुम्हाला आजच्या ह्या सनस्क्रीन्सबद्दलच्या रिव्ह्यूमध्ये काहीही इम्पॉर्टंट माहिती मिळाली असेल किंवा तुम्हाला काहीही आवडली असेल यातली इन्फॉर्मेशन, या कुठल्याही प्रोडक्टबद्दल तुम्हाला अजून काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, ही सगळी इन्फॉर्मेशन ऐकली असेल, तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. बिना सबस्क्राईब करता जाऊ नका, कारण माझा हा छोटासा चॅनल लवकर ग्रो होईल. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की सबस्क्राईब करूनच जा. आणि यातली तुम्हाला जी पण प्रोडक्ट आवडलं असेल ते नक्की बाय करा आणि मला कमेंट करून सांगा त्यामध्ये मी अजून कोणता पॉईंट बोलायला पाहिजे होता, किंवा तुम्हाला ह्याबद्दल कुठली इन्फॉर्मेशन असेल तर ती पण शेअर करा. आता ऑलमोस्ट 8:45 झालेले आहेत आणि मला जेवण बनवायचं आहे. आजचा डिनर आणि सगळं बाकी आहे. तरीही मी ऑफिसमधून येऊन तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवते आहे. आय होप तुम्ही माझी मेहनत लक्षात घ्याल आणि सबस्क्राईब करूनच जाल. भेटूयात सगळेजण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.